कर्जत शहरातील अनेक शासकीय वास्तू मोडकळीस आल्याने वापरात नाहीत, त्यामुळे त्या वास्तू सध्या कचरा साठवणूक असलेली केंद्र बनली असून पालिकेचे स्वच्छतेचे मिशन अशा बंद पडलेल्या सरकारी वास्तू यांच्यामुळे रोगप्रसारक केंद्र बनले आहेत, असा आरोप शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि लेखक दिलीप गडकरी यांनी उपस्थित केला असून स्वच्छतेचा पुरस्कार करणाऱ्या शहरात कचऱ्याचे असे ढीग तयार झालेले आहेत। नगरपालिकेने अशी ठिकाणे शोधून संबंधित मालकांना स्वच्छता राखण्यासंदर्भात लक्ष देण्याची सूचना आपल्या निवेदनात गडकरी यांनी पालिकेला केली आहे। शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंडळी याकडे लक्ष देतील काय असा प्रश्न केला आहे। कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे, कर्जत।